महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवीच याच्याकरता दिली की त्यावेळेस भारतीय समाजाच्या जे दुष्कृत्य आहेत ती दुरुस्त करण्याकरता त्यांनी जे प्रयत्न केले त्याकरता त्यांना महात्मा ही पदवी त्यावेळेस दिली गेली। आता या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्याचबरोबर विधवा विवाहाकरता देखील त्यांनी प्रयत्न केले। तर त्यांचं जे पुण्यस्मरण आज आहे, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महापालिकेतर्फे या वाड्याचं सुशोभीकरण, त्याचबरोबर आता दोन्ही जे आहेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या जे इथं स्मारक आहेत दोन्हीचा एकत्रित आराखडा महापालिकेतर्फे आम्ही करत आहोत। तर त्या दृष्टिकोनातून एकंदरीत जे समाजाकरता तत्कालीन वाईट परिस्थितीमध्ये किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचे जे प्रयत्न आहेत ते आत्ताच्या नागरिकांच्या पुढे येण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेचा प्रयत्न राहील। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। मुळात आज मला 2 दिवस हे चालू आहे, परंतु आज मला सकाळी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटेंचा फोन आला की ह्या विषयात लोकांची संभ्रमावस्था आहे। मी त्वरित पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला, साहेब हेल्मेट सक्तीबद्दल आपण काही आदेश निर्देश काढलेले आहेत का? तर त्यांनी मला सांगितलं की आपण असे कुठल्याही प्रकारचे निर्देश आदेश काढलेले नाही। मुंबईमधून ते हायवेन करता काहीतरी निर्देश ते निघालेले आहेत। ह्या जो निघालेला आदेश आहे तो पुणे शहरच्या मध्यवर्ती भागामध्ये हेल्मेट सक्तीच्या त्या आदेशाचा पुणे शहराशी काही संबंध नाही, त्या पद्धतीची कुठलीही कारवाई पुणे पोलिसांच्या माध्यमातून होणार नाही असं मला आयुक्तांनी आश्वस्त केले। आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना हे सांगू इच्छितो की आपल्याला ह्या कुठल्याही आदेशाचा कुठल्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही। पुढे आहोत, संशोधनात आपण पुढे आहोत, त्यामुळे एक युनिक सिटी ही डेव्हलप झाली। एखाद्या वेळेस क्लायमेटचा जो बॅलन्स आहे की ते थंडी टोकाची नसते, ते पाऊस टोकाचा नसतो, ऊन टोकाचा नसतो, तो बॅलन्स सीझनचा माणसाच्या शरीरावर, बुद्धीवर, विचारावर, कार्यतत्परतेवर परिणाम असतो, तसं झालं असेल। पण एव्हरीथिंग इज एअर, त्यामुळे आम्ही खूप चांगलं करू। राजी आता त्यावेळेला अधिवेशन आहे, त्या काळात सीएमना कसं आणायचं, डीसीएमना कसं आणायचं। मी नेहमी विचार करतो की एखादा इव्हेंट करणं सोपं असतं, कॉन्ट्रॅक्ट देऊन इव्हेंट करणं सोपं असतं, पण आपल्याला हे इव्हेंट नाही, पुस्तकाची मुवमेंट करायची, ही चळवळ उभी करायची आणि याच्यात लोक सहभाग महत्वाचा आहे। आणि मी आपल्याला सांगायला मला आनंद होतं की यावेळेस सुद्धा आपण जवळजवळ 4 नवीन विश्वविक्रम पुस्तकाचे करणार आहोत। अनेक विक्रम आपण चायनाचे मोडणार आहोत आणि 1 नाही 2 नाही, किमान 25-30 लाख लोक सहभागी होतील असं एक विश्वविक्रम आपण करतोय, ज्याचं 2 ते 3 दिवसात त्याची घोषणा होईल। अनेक विक्रम करतोय, संविधानाला 75 वर्ष होत आहे त्याचा एक विश्वविक्रम करतोय, जैन गुरूंच्या माध्यमातून एक विश्वविक्रम करतोय, अनेक उपक्रम आपण यात करणार आहोत आणि यावेळेसच्या पुस्तक महोत्सवाला अनेक अँगल आहेत। अरे विद्यार्थ्यांसाठी वेळ नसणाऱ्या लोंढे सरांचं करायचं काय? अरे विद्यार्थ्यांसाठी वेळ नसणाऱ्या लोंढे सरांचं करायचं काय? हम हमारा हक्क मांगते, भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या लोंढे सरांचं करायचं काय?